नमस्कार मित्रांनो, मी विजय डवंगे. शब्दचिंतन. आजचा विषय आहे तुमचे शुद्ध विचार तुमचे आचार ठरवत असतात. ज्या पद्धतीनं आपण शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार तुमचं शारीरिक आरोग्यासाठी पोषक असते, त्याच पद्धतीनं तुमचे शुद्ध विचार तुमचे शुद्ध आचाराला जन्म देतात. मित्रांनो, आपण बघतो की जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीराच्या रोमारोमात प्रफुल्लित करून सोडते आणि हे प्रफुल्लित शरीर तुमच्या हातून सत्कार्य घडून आणते आणि हे सत्कार्य तुम्हाला तुमच्या चांगल्या आचरणासाठी प्रेरित करते आणि हे चांगला आचार तुमचे समाजात एक पिंड तयार करतात आणि तीच पिंड तुमच्या जे म्हणता जाते, जे पिंडी तेच ब्रह्मांड. म्हणजे तुमच्या आतमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ही तुमच्या बाह्य वर्तनातून एक चांगली सत्कार्यासाठी तुमच्या हातून विविध कार्य घडून आणते. मित्रांनो, आणि हेच तुमचं संचित जे पिढ्यानपिढ्या तुमच्या आतमध्ये जमा झालेलं वाण एक पिढ्यानपिढ्यासाठी एक शुद्ध बीज निर्माण करते. ज्या पद्धतीनं तुमचा जन्म हे वाण कुठेही टाकलं तरी चांगल्याच पद्धतीनं उगवते. ज्या पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला, भगवान गौतम बुद्धांचा जन्म प्रवासामध्ये लुंबिनी या गावात झाला, ज्या पद्धतीनं येशू ख्रिस्ताचा जन्म हा गोठ्यात झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, परंतु त्यांचं कार्य हे अजरामर झालं. म्हणून जन्म कुठे झाला हे महत्वाचं नाही, जन्म कोणाच्या पोटी झाला हे महत्वाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुमच्या वाडवडिलांच्या पुण्याईचे बीज हे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीचं बीजारोपण होऊन त्यामधून चांगले फळ देतात. ज्या पद्धतीनं आपण जर बाबळीची बी पेरली त्यातून काटेच भेटतील आणि तुम्ही जर रसाळ गोड आंब्याची बीज लावलं तर तुम्हाला गोड आंबेच भेटतील. म्हणून मित्रांनो, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण संचित कार्याचे आचरणाचे शुद्ध बीजारोपण केले तर तुमच्या येणाऱ्या पिढींना खरंच एक चांगलं दर्जेदार आयुष्यातून त्यांचे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या उजळून जातील. म्हणून मित्रांनो, शुद्ध विचारातून एक आपली एक आचारसरणी निर्माण होऊन तुमच्या येणाऱ्या पिढ्या ह्या तुमच्या पूर्वजांचे गुणगान गायल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जो मोगऱ्याच्या
फुलाचा सुगंध पिढ्यानपिढ्या हा तुमच्या नावलौकिक निर्माण करून तो सुगंध दरवळल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.